दे रे भावा आज या ठिकाणी जुनी पेन्शन योजना संघटनेतर्फे सगळे शिक्षक एकत्रित झालेले आहे आणि त्यांनी छत्री मोर्चा छत्री आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। जवळपास अनेक वर्षापासून शिक्षक जुन्या पेन्शन योजनेसाठी लढत आहेत। वेळोवेळी त्याच्यासाठी आम्हाला आश्वासनं दिले जातात, पण फक्त इलेक्शनपुरती आश्वासनं असतात, पण इलेक्शन नंतर त्याची पूर्तता होत नाही। परंतु आज सगळे आम्ही एकजूट होऊन एकत्र येऊन या जुन्या पेन्शनसाठी लढत आहोत। हा आमचा अधिकार आहे आणि हा आमचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे। त्याच्यासाठी तीव्र आंदोलन सुद्धा आम्ही करणार आहोत। दराडे साहेबांना, आदरणीय आमदार दराडे साहेबांना सुद्धा भेटणार आहोत। त्यांना आठवण करून देणार आहोत की त्यांनी इलेक्शनच्या वेळेला जे वादे केलेले होते त्या वाद्यामध्ये जुनी पेन्शन योजना हा एक वादा होता आणि त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांशी हे कमिटमेंट केलेलं आहे। जर मी निवडून आलो तर शिक्षकांचा जर मला पूर्ण पाठिंबा मिळाला तर जुनी पेन्शन योजना लागू करणार आणि तो अधिकार घेण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। नक्कीच जळगाव जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे जुनी पेन्शन संघटनेतर्फे आम्ही आज छत्री मोर्चा काढला आहे। या जिल्हास्तरीय छत्री मोर्चाला जिल्हाभरातील हजारो कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की 31 ऑक्टोबर 2005 नंतर रुजू सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन जी 1982-84च्या अधिनियमान्वये लागू आहे ती योजना लागू व्हावी। सरकार आम्हाला विविध प्रकारच्या दुरुस्त्या या योजनेमध्ये करून देते। आधी DCPS, नंतर NPS आणि आता GPS नावाची योजना सरकार आमच्या माथी मारत आहे, तर ती आम्हाला मान्य नाही। आणि या एकमेव मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला आहे। यापुढे आम्ही राज्य संघटनेचं अधिवेशन घेणार आहोत। या संघटनेच्या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री यांना बोलवणार आहोत। जर त्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ठोस आश्वासन लेखी असं त्या अधिवेशनात दिलं नाही तर आम्ही त्यांच्याऐवजी विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्या अधिवेशनाला आमंत्रित करणार आहोत। आज राज्यभर 36 जिल्ह्यांमध्ये या प्रकारचे आंदोलने होत आहेत। यापुढील हे आंदोलन अधिक तीव्र होईल हा इशारा या निमित्ताने आम्ही देऊ इच्छितो। आज छत्री मोर्चाचं आयोजन जळगावात करण्यात आलं, काय सांगाल? आज आम्ही सगळे येथे छत्र्या घेऊन सरकारला निषेध नोंदवत आहे की अनेक वर्षापासून आमची पेन्शन त्यांनी बंद केलेली आहे। आज भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, समान काम समान वेतन असं म्हटलं जातं। लोकप्रतिनिधींना अजूनही पेन्शन चालू आहे आणि आम्हाला कर्मचाऱ्यांना का नाही यासाठी आम्ही सगळं आमचा आवाज उठवत आहोत आणि आमचा जोपर्यंत आम्हाला नाही तोपर्यंत एकच मिशन कर्मचारी साधारण 2-1,000 कर्मचारी इथे सगळ्या आरोग्य शिक्षण सगळ्या विभाग कर्मचारी आधी ते आपला करत विनंती आहे। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।